सुरेखा अजूनही अश्रू गाळत होती. अचानक तिची नजर वरच्या मजल्यावर गेली. तिथे तिला जय दिसला. तिच्या काळजात धस्स झालं. तिला आता अपराधीपणाची भावना येऊ लागली. ती मनातच जय आणि देवाची माफी मागू लागली. रडत रडतच ती झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेशने घरीच राहायचं ठरवलं. मुलेही शाळेत गेली नाहीत. सुरेखाने मुलांसाठी स्वतःला सावरलं होतं, पण कालचा कोणताच प्रसंग ती विसरू शकत नव्हती आणि कुणाला सांगूही शकत नव्हती. ती विचार करत असतानाच दिनेश तिथे आला आणि तिला जयबद्दल विचारू लागला. सुरेखाला आता घाम फुटला. काय बोलावं तिला सुचलं नाही. मग एकदमच ती म्हणाली, कालपासून मलाही तू दिसला नाही. मला खरंच लक्षात नाही आलं, म्हणून रडू लागली. मग दिनेश तिला काही न बोलता स्वतःच शोधू लागला. संपूर्ण वाडा बघितल्यावर सुद्धा त्याला जय नाही सापडला. दिनेशला माहीत नव्हतं की झोपाळ्याच्या मागे एक खोली आहे. दिनेशचं लक्ष तिकडं गेलं आणि त्याने आत जाऊन पाहिलं तर जय तिथे निपचित पडला होता. दिनेशने पळत जाऊन त्याला उचललं तर त्याचं अंग थंड पडलं होतं. दिनेश थरथर कापू लागला आणि त्याला खाली घेऊन आला. दिनेशच्या हातात जयला पाहून सुरेखा घाबरली. तिला वाटलं जय जिवंत आहे आणि तो दिनेशला काहीतरी सांगेल, म्हणून ती त्याला हलवून उठवायचा प्रयत्न करू लागली. पण दिनेश रडू लागला आणि तिला कळालं की जय जिवंत नाही आहे. तिने जयकडे पाहिलं. त्याचा निरागस चेहरा पाहून आपसुकच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती जोरात रडू लागली. घरात 2 जणांचा मृत्यू झाला होता. शेजारचे येऊन सांत्वन करत होते, पण त्यांचं दुःख समजू शकणार नव्हते. आता जयचाही अंत्यविधी करण्यात आला. शेजारच्यांनी त्यांच्यासाठी जेवण पाठवलं. दिनेश आणि सुरेखाने बाकी मुलांना खाऊ घातलं. स्वतःही बळजबरीने 2 घास खाल्ले. आता संध्याकाळ झाली होती. तिची 5ही मुले त्यांच्या सोबतच होती. त्यातील एका मुलाला म्हणजे सोनूला बाथरूमला जायचं होतं, म्हणून तो उठला आणि बाथरूमला जाऊन जसा बाहेर आला त्याचा पाय घसरला आणि तो धाडकन जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्यातून रक्त पडू लागलं. सर्वजण धावत त्याच्याजवळ गेले. तोपर्यंत त्याने प्राण त्यागले होते. दिनेश डोक्याला हात लावून धपकन खालीच बसला. हे आपल्यासोबत जे घडतंय ते काहीतरी विचित्र आहे असं त्याला वाटू लागलं. सोनूचेही अंतिम संस्कार करण्यात आले. सुरेखा वेड्यासारखं करू लागली होती. तिला वरच्या मजल्यावर पुन्हा जय दिसला. ह्यावेळी तो तिच्याकडे बघून हसत होता. त्याच्या शेजारी आता मीनाही उभी होती. त्यांना बघून सुरेखाला अश्रू अनावर झाले. ती खूप रडू लागली. शेजारच्या काकूंनी दिनेशला हा प्रकार भूताप्रेताचं असू शकतं म्हणून सांगितलं आणि त्या गावातल्याच एका मांत्रिकाबद्दल सांगितलं. दिनेश तातडीने मांत्रिकाकडे गेला. त्यांना घडलेला प्रकार सांगत होताच की त्यांनीच त्याला सांगितलं की हे सगळं त्या वाड्यात असणारी आत्मा करीत आहे आणि ती आता खूप ताकदवर झाली आहे. त्यांचं बोलणं ऐकून दिनेशचं डोकं गरगरायला लागलं. त्याला मांत्रिकाकडून हेही समजलं की त्याला ज्यांनी वाडा विकलाय त्यांनी तो वाडा सोडला त्याचं कारण ही आत्माच होतं. दिनेशला आता त्यांचा राग येऊ लागला, पण तो करणार तरी काय होता. त्याने मांत्रिकाला उपाय विचारला, पण ते म्हणाले, ती आत्मा खूप वर्षांपासून तिथे आहे. त्याला तिथून हरवणारे मातीत गेले. तिच्या नादी कोणीच लागू शकत नाही. दिनेश चुपचाप वाड्याकडे निघाला. तो घरही बदलू शकत नव्हता, कारण सुरेखाने दागिने आणि भविष्यनिधी घालून हा वाडा घेतला होता. तो घरी आला. त्याने सुरेखाला सगळं सांगितलं. तिला तर आधीपासूनच सगळं माहीत होतं. ती काहीही बोलली नाही. तरी दोघांनी विचार केला की आपण हा वाडा सोडायचा आणि आपल्या गावी परत जायचं. तो दिवस निघून गेला.